हाय फ्रेंड्स, आता आम्ही पोहोचलो आहे टाकेजला. तर हेच ते ठिकाण आहे फ्रेंड्स, जिथे जटायू पक्षीचे पंख कापले होते. तर आधी ते मारुतीचं मंदिर होतं. पुढे एक कुंड आहे, तिथं आम्ही हातपाय वगैरे धुवून घेतले. पुढे आईने पप्पांच्या पायावरतीही पाणी वगैरे टाकलं आणि पप्पांचे दर्शन घेतले. देवाच्या ठिकाणी दर्शन घेतलेले खूप चांगलं असतं. हे ऐकून दादानी पण पाया पडला आणि दादाचं बघून मीही लगेच पाया पडले, जेणेकरून लवकर आशीर्वाद मिळेल मला. तर आता हे बघू शकता, हे दत्ताचं मंदिर आहे तिथलं. तर आता दादा मध्ये चला म्हणून हे झालं. तर आता आम्ही इथं दर्शन वगैरे घेतलं. बघा किती छान मूर्ती आहे. पुढे हे रामाचं मंदिर आहे. मी मंदिरात गेले, दर्शन वगैरे घेतलं. असं रामाची मूर्ती होती तिथं. आणि इथे बाहेरच एक जटायू पक्षी असं एक झाडासारखं आहे आणि त्याच्यावरती असं वरती त्याचा स्टॅच्यू आहे. इथेच त्याचे पंख कापले होते. पुढे इथे एक शंकराची पिंड वगैरे. ते इथून साळुंका हा दगड एक प्रकारचा, तो तिथून काढतात. असं म्हटलं जातं की इथून सगळं इच्छा पूर्ण होतात. इच्छा पूर्ण होणार असतील तर तो दगड नक्की निघतो. तर पप्पांनीही ट्राय केला तर निघाला त्यांच्याकडून, आमच्या कोणाकडूनच निघेना. तर आता इथे त्याचे शास्त्र असं असतं की पूजा करून पुन्हा त्याच्या जागेवर ठेवायचा. थँक्स फॉर वॉचिंग. जर तुम्हाला फ्रेंड्स हा टाकेचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.